महादेवांना वाहिलेल्या बेलाचा पान टाकू नये तर त्याचा एक उपाय आहे, तो आपण जाणून घेऊया. शिवशंकराला बेलाचे पान वाहिले जाते. तसेच श्रावणात 108 बेलपत्र वाहिले जातात. दुसऱ्या दिवशी पूजा काढताना आपण हे बेलपत्र निर्माल्य म्हणून टाकून न देता त्याचा हा उपाय केल्यास आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. तर हा उपाय कसा करावा? तर बघा, श्रावणात शिवपिंडीला शिवमूठ वाहिली जाते. तसेच पांढरी फुले व बेलपत्र वाहिले जाते. दुसऱ्या दिवशी पूजा काढताना ही पानं फुलं आपण निर्माल्य म्हणून टाकतो किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित केले जातात. पण या वाहिलेल्या बेलपानाचा हा उपाय केल्यास आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात. परंतु शास्त्रानुसार देवाला एकदा वाहिलेले फूल पान परत वापरले जात नाही. मात्र बेलपत्र त्याला अपवाद आहे. म्हणूनच बेलपत्राचा पुनर्वापर करून धनवृद्धी करण्यासाठीचा हा उपाय. त्यासाठी एक बेलपत्र घ्यायचे आहे. त्या बेलाच्या तिन्ही पानांवर ओम नमः शिवाय लिहायचे आहे. हे तुम्ही चंदनाने लिहू शकता. तर भगवान शंकरांच्या मंदिरात जायचे व ते पान महादेवाला अर्पण करायचे. त्यांची पूजा करावी, मंत्रजाप करावा, सेवा करावी. काहीच जमत नसले तर ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणावा. नंतर ते पान उचलून आपल्या घरी आणावे, तिजोरीजवळ न्यावे व प्रार्थना करावी. पुढच्या श्रावणापर्यंत आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करावी व ते पान तिजोरीत ठेवून द्यावे. हा उपाय तुम्ही करून पहा, नक्कीच फायदा होईल.